माझे हरिले चित्त हरिले 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 माझे हरिले चित्त कैसे जाऊं घरा आता कैसे जाऊं घरा बारवीता विसरली बारवीता माझे हरिले चित्त हरिले माझे हरिले चित्त हरिले माझे हरिले चित्त हरिले माझे हरिले चित्त आता कैसे जाऊं घरा आता कैसे जाऊं घरा भारवीता विसरले भारवीता विसरले कैसे जाऊं घरा आता कैसे जाऊं घरा पुढे नभे परा लौकिक 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 नभे परा लौकिक
लौकिक नभे परा लौकिक नभे परा लौकिक आता कैसे जाऊं घरा आता कैसे जाऊं घरा हे बारा लौकिक हे बारा लौकिक नो हे बरा लौकिक नो हे बरा लौकिक नो हे बरा नो हे बरा नो हे बरा नो हरिणे माझे हरिले चित्त हरिणे माझे हरिले चित्त भार वित्त विसरले आता कैशी जाऊ घरा नभे वरा लौकिक पारखी अशी सांगता गोष्टी घरची कुटी खातील आता कैशी जाऊ घरा नभे वरा लौकिक तुका म्हणे निवंत राही तुका म्हणे निवंत राही पाहिले पाही परतोनी आता कैशी जाऊ घरा नभे वरा लौकिक पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन चरणा संत कृपादाने कथिता विस्तार कृपादाने कथिता विस्तार कृपादाने कथिता विस्तार कृपादाने कथिता विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका रामचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे नमो ज्ञानेश्वर आणि वृत्ती उदारा सोपान देवा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या हरिणे माझे हरिले चित्त भारवित्त विसरले आता कैसी जाऊ घरा नभे वर लौकिक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून गवळणी स्वरूप या अभंगातून भगवंताची एक लीला स्पष्ट करतात. भगवंतानी गोकुळामध्ये ज्या अनेक लीला केल्या
त्यातली ही पहिली लीला आहे. काय केलं गोकुळात गेल्यानंतर भगवंताने? गोकुळात गेल्यानंतर पहिलं काम जर भगवंताने कोणतं केलं असेल तर गवळणीच्या चित्ताची चोरी केली. गवळणीचं चित्त हरण केलं. गवळणीला वेधून टाकलं. वेधून वेधेल्या बाळा बाळा खेळते अबळा त्याहे विसरल्या बलाच्याही विसरल्या कुमार कुमारी नाही भावत्या कुमार कुमारी नाही भाव हा शरीर दृष्टी नाही बाळ चांगले बाळ चांगले बाळ चांगले बाळ चांगले बाळ चांगले बाळ चांगले बाळ वेधील्या बाळा काका वेधील्या बाळा नर नारीच्या सकाळा. भगवंतांनी पहिली लीला जर काही केली असेल तर गोकुळवासियांचं मन आपल्याकडे वेधून घेतलं. वेधलं. वेधलं हा शब्द थोडासा सुसंस्कृत भाषेतला. खेड्यापाड्यामध्ये वेधलं फिरलं असे काही शब्द नाहीये. लोकांनी विचारलं वेधलं म्हणजे नेमकं काय केलं? वेधलं म्हणजे काय केलं तुम्हाला समजून घ्यायचंय का? हा, वेधलं म्हणजे काय केलं? मग वेधलं शब्दाचा अर्थ सांगण्यापेक्षा ज्यांचं चित्त वेधलं होतं त्याच काय सांगतात ते पहा ना. काय सांगतात ते अभंगाच्या प्रथम चरणातून. हरिले माझे हरिले चित्त भागवित विसरले भागवित विसरले भागवित विसरले हरिले माझे हरिले चित्त भारवित विसरले भारवित विसरले भारवित विसरले. ती गौरव सांगते. ती गवळण सांगते की या कृष्णाने या हरीनं माझं चित्तच अशा प्रकारचं हारलं. हारलं म्हणजे काय? हिरावून नेलं. हरणं शब्दाचा अर्थ एखादी वस्तू ओढून घेऊन जाणं, जबरदस्तीनं घेऊन जाणं, देणाराची इच्छा नसताना ती घेऊन जाणं, याला काय करणं म्हणतात? हरणं म्हणतात. हरणं नाही का? हरणं चोरणं सारखंच, फक्त त्याला न समजू देता नेणं म्हणजे चोरणं, आणि त्याला कळून समजून ओढून नेणं त्याला म्हणायचं हरणं. विठ्ठल विठ्ठल हरिणे माझे हरले चित्त.
महाराज ही घटना वरून दिसायला सामान्य अशा प्रकारची वाटते. अतिशय महत्वाची अशा प्रकारची ही लीला आहे भगवंताची. भगवंताची अवतार घेण्याची 3 कारणं गीतेमध्ये स्वतः देवाने सांगितलेले आहेत. त्यामध्ये परित्राणाय साधूनाम परित्राणाय, साधूंचं पालन करण्याकरता, त्यांचं रक्षण करण्याकरता. पहिला घटक आहे भगवंताच्या अवताराचं. पहिल्याच्या प्रकारचं प्रयोजन आहे. कशाकरता देव अवतार घेतो? भक्ताच्या संरक्षणाकरता घेतो. म्हणून बहुतेक भक्तांनी देवाच्या अवताराचं कारण सांगत असताना सरळ सरळ आपण सांगितलेलं आहे, आपण आम्हासाठी अवतार, आमच्याकरता देव अवतार घेतो. आमच्याकरता. तुमच्याकरता अवतार घेतो म्हणजे काय करतोय तुमचा तो? तर आमचं संरक्षण करतो. त्या संरक्षणातलाच एक भाग हा आहे की भगवान आपल्या भक्ताच्या चित्ताचं हरण करतो. चित्ताचं हरण. काय विशेष आहे त्याच्यामध्ये चित्ताचं हरण करणं? उलट चित्ताचं हरण केल्यामुळं त्या भक्ताला संसारामध्ये किती संकटाला सामोरं जावं लागतं. महाराज त्याचा संसार उद्ध्वस्त होऊन जातो. विठ्ठल कुठलंही काम करत असताना चित्त तिथं असणं गरजेचं आहे. संसारातलं कुठलंही काम करायचं असेल, शेती करायची असो, व्यापार करायचा असो, अभ्यास करायचा असो, कीर्तन ऐकताना तरी चित्त तिथं असणं गरजेचं आहे. जर चित्त नसेल तर त्याला विचारलं कसं काय कीर्तन होतं, म्हणतो काय त्याला पाहिजे फार सुंदर कोणता अभंग घेतला होता आणि ते काय आपल्या लक्षात राहतं का? काय सुंदर झालं मग. याला अभंग कोणता घेतला हे लक्षात नाही तर तो अभंग कसा सोडवला, त्याच्यावर काय शंका घेतल्या, कसं समाधान केलं, त्याचा प्रतिपाद्य विषय सिद्धांत काय आहे हा केव्हा सांगणार आहे? मग तुम्ही तर होते ना कीर्तनाला. हा मग पहिल्यांदाच. आणि तुमच्या लक्षात नाहीये, लक्षच नव्हतं तिथं, मी होतो. नाही का? मढे असतात, मढे चित्त नसतं. शरीरात चित्त नसलं की त्या शरीराला काय म्हटलं जातं? मढ म्हटलं जातं. मढ जवळी नाही चित्त काय मांडियले प्रेत, काय मांडियले प्रेत, काय मांडियले प्रेत. जवळी नाही काय मांडियले प्रेत, काय मांडियले प्रेत, काय मांडियले प्रेत. जवळी नाही चित्त. जर चित्त जवळ नसेल तर कोबाराय म्हणतात हे मढे कशाला आणून ठेवले पुढं आमच्या. ज्यांचं चित्त ठिकाणावर नसतं त्याला काय प्रेत असतं, मढ असतं, काय असतं त्या शरीरामध्ये. तेव्हा कुठलंही काम करायचं असेल तरी त्यामध्ये चित्त देऊन काम केलं की ते काम उत्कृष्ट होतं. चित्त देऊन काम केलं की ते उत्कृष्ट होतं. चित्त जर नसलं ना, त्या कामामध्ये जर चित्त नसलं ते काही काम होतात. महाराज एका बाईला तांदूळ निवडायला सांगितले, तिनं तांदूळ नाही खडे निवडले. चित्त ठिकाणावर नसल्यामुळं तांदळातून खडे बाहेर टाकायच्या ऐवजी खड्यातून तांदूळ बाहेर टाकले. कशाचं द्योतक आहे? चित्त जागेवर नसण्याचं द्योतक आहे. व्यवहारातली कामं काही व्यवस्थित होतात चित्त नसल्यानंतर, काही उलट पालट होऊन जातं महाराज. चित्त जर ठिकाणावर नसलं आणि ते काम करावं लागत असेल तर त्या कामामध्ये काही उलट पालट होतं. मला आठवत आहे, मला वाटतं मी सांगितलं पण एक दोन. आम्ही लहान असताना उन्हाळ्यामध्ये शेतात जायचो झोपायला.
आणि मग ते गावातून भाकरी यायला वेळ लागायचा, 9 वाजायच्या. शेतात संध्याकाळ झाली, दिवस मावळा, अंधार पडला की काहीच काम नसायचं. दिवसभर इकडं तिकडं बोंबलत फिरल्यामुळं थकून गेलेला, लगेच झोप लागून जायची. भाकरी आणल्यानंतर मग वडिलांनी उठवायचं जेवायला. मग ते काही उठवलेलं म्हणजे गांजा पिलेल्या माणसासारखं, धड बेसावध बी नाही, धड पुरा सावध बी नाही, थोडस झोपेमध्ये चित्त. आणि ते जेवणाकडे कुठं चित्त आहे. मग ते पूर्वी ते शेतामध्ये खाण्याकरता ते खोले असायचे, खोले येण्या खापराचे असे मोठे मोठे. दूध वगैरे काढलेलं असायचं, वडिलांनी ते दूध खोल्यामध्ये द्यायचं, तो खोल्या ठेवायचा. भाकर हा घ्या आता. ते चित्त काही नाही, चित्त ते झोपेमध्ये मूळ झालेलं. ते भाकर खोल्यात दुधात कुसरायच्या ऐवजी कधी कधी महाराज खाली मातीतच कुसकरलेलं, चित्तच नाही ना जागेवर. सणाचा दिवस, पुरणपोळीचा स्वयंपाक आणि हे महाशय झुलत आलेले. चित्त दारूनी मूढ बनवलेलं. जेवायला तर बसला पण चित्त नाही. सवयीप्रमाणे डोक्यावरची टोपी काढली आणि मांडीवर ठेवली. आता चित्त नसे असं अंगफेंग हलवण्यामुळे ती टोपी पडली ताटामध्ये, ती नेमकी गोळवण्यामध्ये. त्याने ती पोळी चोरायच्या ऐवजी ती टोपी चोरायला लागली. आता ती टोपी काय तोटाना वाचड गेलं पोळ्या, तशीच टोपी तोंडात घातली. ते काय चावणार आहे का? चित्त जर जाग्यावर नसलं तर काय घडतं हे सांगितलं. संसारातल्या गोकुळातल्या गोपी काही सुना होत्या, काही मुली होत्या. म्हणजे चित्त नसल्यामुळं काम तर करावं लागायचं. कामात चित्त नसल्यामुळं कसं तरी काम व्हायचं. त्याच्यामुळं मग बोलणे खावं लागायचे, प्रसंगी टोले खावं लागायचे. चित्त भरतीनं तरी काय करावं. जाणून बुजून केलं तर ते ठीक आहे, चित्तच नाही तिचं जागेवर तर ती तरी काय करणार आहे. बरं, तिनं चित्त दुसरीकडे लावलेलं आहे असंही नाही, यानं तिचं चित्त हिरावून नेलं. आणि मग महाराज घरोघर बॉम्बा बॉम्ब. दाखवी लाघव बांधवी सासू सुना, दावी लाघव. त्याचं कौतुक व्हायचं, लाघव व्हायचं. आणि घरामध्ये धना धन दणका दणकी. तेव्हा चित्त याने हरण केलं हे पहिले. संसाराच्या दृष्टीनं हे तिचं नुकसान झालं. पण पारमार्थिक दृष्टीनं जर या क्रियेकडे पाहिलं महाराज, केवढा मोठा हा फायदा आहे, केवढा मोठा हा फायदा आहे. सगळ्या शास्त्रांचं, संतांचं मानवाला हेच सांगणं आहे की तुम्हाला दुःखातून मुक्त व्हायचं असेल तर तुम्ही तुमचं चित्त देवाच्या पायात डुबवा. देवाची पायी देई मना बुडी, देवाची पायी देई मना बुडी, देवाची पायी देई मना बुडी, देवाची पायी देई मना बुडी. नको धावो ओढी इंद्रियांचे, नको धावो ओढी इंद्रियांचे, नको धावो ओढी इंद्रियांचे, नको धावो ओढी इंद्रियांचे. साधन कालामध्ये तुकोबाराय अत्यंत काकुलती येऊन मनाची प्रार्थना करतात. अरे मना, तू सांग, तू माझा शत्रू आहे का मित्र आहेस? तू माझं वाटोळच करायचं ठरवलेलं आहे का? निश्चय केलेला आहे का तू की याचं वाटोळं करायचं? म्हणून म्हटलं नाही, असं कसं काय बरं?
असं कशावरून म्हणता तुम्ही की मी तुमचं वाटोळं करायचं ठरवलेलं आहे, मी तुमचा शत्रू आहे? विठ्ठल विठ्ठल उंगली कवरला ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज. मनाचा तुकोबाऱ्यांचा संवाद चालू आहे. मन म्हटलं असं कशावरून म्हणतो की मी तुमचं वाटोळं करायचं ठरवलंय? तुकाराम महाराज म्हणतात मग तू पंढरपूरात येऊन सुद्धा देवाच्या चिंतनाकडे तुझं लक्ष नाही, नुसत्या बाजारात बोंबलत फिरतो. याच्यावरून मला असं वाटतं की तू ठरवलंय माझं काय करायचं, वाटोळच करायचं. नाही महाराज, तसं काही नाही, हा तुमचा गैरसमज आहे. सखा आहे तुमचा, मी तुमच्या कल्याणात माझं कल्याण आहे. मी तुमचं वाटोळं कसं काय करेन? नाही करणार ना वाटोळं, नाही कर. मी सांगितलं ते ऐकशील? हा ऐकेन. काय करू? देवाची पायी देय मना बुडी. मन गप बसलं, पण खरं मन मनातून म्हणत तेवढं सोडून दुसरं सांगा ना. पंगत द्यायची सांगा, पैसे द्यायचे सांगा, कुणकडे यायचं असलं तर तिकडं चला, ओझ उचलायचं सांगा, लागलं तर गटार उपशितो. पण हे असलं सांगू नका. कसलं? देवाची पायी देई मना, म्हणजे देवाच्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होणं, देवाजवळ जाऊन राहणं, हे असलं सांगू नका. म्हणजे सगळ्यात अवघड परमार्थ इथंच आहे. 5-5 काही दिवसांनी तुम्हाला 25-25 नाही, 1 कोटी रुपयाचे सप्ते दिसतील. 2-2, 5-5 एकरचे मंडप लावले जातील, वाटेल ते खर्च केले जातील. हे करणं सोपं आहे. चित्त देवाजवळ स्थिर करणं कठीण आहे. आणि चित्त देवाजवळ स्थिर करण्याकरता हे सगळे ते होत असेल तर याला किंमत आहे, नाही तर विठंबना. विठ्ठल थोडक्यात परमार्थ शब्दाचा अर्थ चित्त देवाजवळ नेणं आणि स्थिर करणं. परमार्थ करणं म्हणजे काय? चित्ताला भगवत स्वरूपाकडे नेऊन स्थिर करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे परमार्थ करणं आहे. आणि मग त्याची ही साधनं आहेत बाकीची. वारी असो, भजन असो, ध्यान असो, पूजन असो, चिंतन असो, तीर्थयात्रा असो, दानधर्म असो, ही तशा प्रकारच्या लायकीचं मन करण्याची काय आहेत? साधनं अशा प्रकारचे आहेत. मुख्य परमार्थ आहे तेथे म्हणजे हरी वृत्ती राखा पायापाशी, वस्ती धरोनी मानसी. आणि ते त्या गवळणीचं काम गवळणीने नाही, कृष्णाने केलंय. कृष्णाने ती गवळण सांगते की यांनी माझं चित्त काय केलं? हरलं. हरिणे माझे हरिले चित्त. विठ्ठल विठ्ठल चोरियले नंदाच्या नंदने, चित्त चोरियले नंदाच्या नंदने, तुका म्हणे येणे गरुड ध्वजे, तुका म्हणे येणे. चित्त चोरियले नंदा
नंदाच्या नंदने येणे गरुड ध्वजे चित्त सूर्य चित्त. सगळ्यात परमार्थ जो जड जातो, कठीण जातो, तो इथंच जातो. ज्ञानाच्या रस्त्याने जा, योगाच्या रस्त्याने जा, वा भक्तीच्या रस्त्याने जा. योगामध्येही ते अवघड आहे. ज्ञानामध्येही चित्ताने जर भगवत आकार धारण नाही केला तर काही उपयोग नाही. शब्द ज्ञान होतं, नुसती पोपटपंची, गपोड शंख आणि चित्त भगवत आकार झालेला नाही असा ज्ञानी, त्याच्यात काहीच फरक नाही. मला जगाला शहाणपण शिकवता येतं, प्रत्यक्षात पदरात काहीच पडत नाही जर चित्त भगवदाकार झालं नाही तर. धिक्कार आहे अशा प्रकारच्या त्या जीवनाला की ज्याचं स्वतःचं चित्त भगवदाकार होत नाही, भगवत स्वरूपाकडे जात नाही आणि सगळं आयुष्य नुसतं दुसऱ्याला ज्ञान सांगण्यात जातं. काय उपयोग होतो? तेवढ्या भाग्यवान आहे त्या गवळणी. उगीच नाही म्हटलेलं धन्य भाग्याच्या त्या जन्मल्या गोपिका, भाग्याच्या त्या जन्म ज्यांचं चित्त भगवदाकार झालेलं आहे, चित्त देवाच्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झालेलं आहे. कोण आहे भाग्यवान जगामध्ये? तोची दैवाचा पुतळा नामरूपी जडले चित्त. ज्याचं चित्त भगवंताच्या नामाशी आणि रूपाशी जडलंय, वेल्डिंग झालेली आहे, ते चित्त भगवत नामाला आणि रूपाला सोडून देहाकडे सुद्धा येत नाही. देहाच्या बाहेर जायचा प्रश्नच नाहीये. तो का म्हणे मग नये वृत्तीवरी. जगात भाग्यवान तो आहे, खरा भाग्यवान तो आहे, ज्या भाग्याचा कधीच नाश होत नाही अशा प्रकारचा भाग्यवान तो आहे, ज्याचं चित्तवृत्ती भगवंताच्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थिरावलेली आहे. सगळी साधनं याच्याच करतायत. सगळी साधनं देवाच्या प्राप्तीकरता म्हणून सांगितलेली शास्त्रामधली सगळी साधनं ही याच्या करतायत. आणि ते तिचं काम भगवंतानी स्वतः अशा प्रकारचं केलेलं आहे. केवढी मोठी भाग्यवान. तिनं तर खुश व्हायला पाहिजे, तिनं खुश व्हायला पाहिजे. धन्यहम मे किंचित कर्तव्यम नास्ती असं म्हणायला पाहिजे. ती तक्रार करते, विठ्ठल तक्रार नाही करत, ती तक्रार नाही करत. पण तिच्या पुढे जी समस्या निर्माण झालेली आहे त्या समस्येतून ती एका पारखी व्यक्तीला वाट विचारते. हे असं झालेलं आहे, मी काय करायला पाहिजे? कारण ती काही घरदार सोडून वारीला आलेली नव्हती. वारीला आलेला माणूस आहे, चातुर्मासला राहिलेला माणूस आहे, वा घरातून देवाला सोडलेलाच माणूस आहे आमच्यासारखा एखादा. त्याचं चित्तवृत्ती देवाच्या ठिकाणी स्थिर झाली तर म्हणजे कोणाला काही वाटण्याचं कारणच नाही. बरं वाटत, कारण त्याच्याच करता काय झालेले हे घरातून बाहेर पडलेले. आणि तसं झालं तर चांगली गोष्ट आहे. पण ती घरात होती ना, संसारात होती. संन्यास घेतलेला नव्हता, घरदार सोडलेलं नव्हतं. कुणाची तरी बायको होती, कुणाची तरी आई होती, कुणाची तरी भाऊजाई होती, कुणाची तरी सून होती, कोणाची तरी मुलगी. अशा प्रकारची ती होती. आणि तिला या सगळ्या भूमिका पार पाडायच्या होत्या. नुसतं देवाचं चिंतन करायचं नव्हतं. नुसत्या देवाच्या चिंतनाला गेलेले महाराज तिथं थांबत नाही, रिकामी कामं करीत राहत. आणि हिला सगळं करायचं होतं. आणि तिचं चित्त याने चोरलेलं आहे. तेव्हा साहजिकच आहे, चित्तच भगवंताच्या जवळ असल्यामुळं
चित्त पुन्हा परत इकडं संसारात येत नसल्यामुळं संसार व्यवस्थित होणार नाही, तर मग आता काय करायचं? असं तिनं या क्षेत्रातली जी पारखी आहे तिला प्रश्न विचारलेला आहे की बाबा, माझं चित्त भगवंतानी हरलेलं आहे, हरिणे माझे हरले चित्त, आणि त्याचा परिणाम फक्त ते चित्त त्याचाच आठव करतंय, बाकीच्या सगळ्याला ते विसरलेलं आहे. भार वित्त विसरले. माझ्यावर जे काही कर्तव्याचा बोजा आहे, माझं जे कर्तव्य आहे तेही विसरलेलं आहे, आणि माझ्याजवळ जे काय धनाधिक आहे त्याचाही काय पडलेला आहे, विसर पडलेला आहे. म्हणजे ते संसाराला विसरलेली आहे, देहाला विसरलेली आहे. या देहाच्या विसराकरता तुकाराम महाराजाला देवाकडे प्रार्थना करावी लागते की देहाचा विसर पाडी मज. पण तुकाराम महाराजांचं ठीक होतं, कारण तुकाराम महाराजांनी त्याच्याकरता घरदार सोडलेलंच होतं. तिनं घरदार सोडलेलं नव्हतं, घरादारात होती ती. चोरोनिया तुझ पाशी येती त्याशी न कळता ती घरी राहत होती, आणि कधी मधी याचं चिंतन करायची, ध्यान करायची, आणि कधी मधी तिचं चित्त त्याच्याकडे जायचं, आणि त्यानं एकदमच त्याला पकडून ठेवलंय. आता कधी मध्ये संसारामध्ये चित्त लागतं, पण सततच लागतं असं काही नाही ना. कधी मध्ये थोडस संसारातून चित्त बाजूला काढलं तरी काही बिघडताच, आपण काढत नाही हा भाग वेगळा. संसारातून आपण चित्त बाहेर काढत नाही हा भाग वेगळा. वा, काढत नाही असं कसं काय आरोप करताय तुम्ही आमच्यावर? आम्ही घर सोडून इथं आलो, मान्य आहे मला, तुम्ही घर सोडून इथं आले म्हणून तुम्ही घरातलं चित्त काढलेलं हे मी कधीच मानणार नाही. मग शरीर इकडे तर चित्त कसं काय काढलेलं नाही? मोबाईल खिशात आहेत ना, इथून सगळ्या टिप्स दिल्या जातात ना. इथं असं करा, तिथं तसं करा, तिथं तसं करा, याला हे द्या, त्याच्याकडून ते घ्या, अमकं करा, तमकं करा. हे काही चित्त काढल्याची लक्षण आहे. तुम्ही तर नुसते वारेला आलेले, आम्ही चातुर्मासला राहत असलो तरी चित्त काढलेलं असतं असं तुम्हाला वाटतं का? कारण तिथं असल्यावर आमचं कुणी ऐकत नाही, पण मग इथून आम्ही सांगत असतो त्यांना. हे चित्त काढल्याची लक्षणं. पण कधी मध्ये काढलं तरी एवढं काय बिघडतं असं नाही. फारच सगळं काढल्यावर काय बिघडतं म्हणजे सगळंच बिघडून जाईल. म्हणून तिला समस्या निर्माण झालेली आहे. ती पारखीजवळ विचारते की माझं चित्त हरीनं हिरावलेलं आहे, त्याच्यामुळं भार वित्ताचा मला विसर पडलेला आहे. तेव्हा तुम्ही सांगा आता मी कशी घरी जाणार? आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा,
पण चित्तच नाही माझ्या बरोबर. चित्त नसल्यामुळं कुठलंही काम माझ्याकडून व्यवस्थित होणार नाही. आणि काम जर माझ्याकडून व्यवस्थित नाही झालं तर लोक ओळखणार की हिचं चित्त दुसरीकडं कुठं तरी आहे. आणि मग काय लोक लय चांगले म्हणतील का? लौकिक बरा होणार नो हे बरा लौकिक. असं ती पारखीयाशी गोष्टी सांगता. आपली व्यथा आपली समस्या पारख्याजवळ सांगत होती. ती सांगत होती की माझं चित्त माझ्या ठिकाण्यावर नाही. हे जर घरच्याला कळालं तर घरचे काय करतील? पारखीयाशी सांगता गोष्टी घरची कुटी. तुझ्या आईनं हे शिकवलं होतं का? व्याली मायते लाजविली रांड, व्याली मायते लाजविली रांड, नाही तारा दोठाई झाला खंडवो, नाही तारा दोठाई झाला खंडवो, नाही तारा दोठाई झाला खंडवो, नाही तारा दोठाई झाला खंडवो. सरसर परती झाली साता कैसे दावी जगासिया तोडा, व्याली मायते लाजविली रांड, नाही तारा दोठाई झाला खंडवो. सरसर परती झाली साता भांड, कैसे दाखविती जगासिया तोडा, व्याली मायते लाजविली रांड, नाही तारा दोठाई झाला खंडवो. हिचं चित्त ठिकाण्यावर नाही. पोराला कपडे घालायचे सांगितले सासूने, फेकले तिच्या अंगावर. त्याचा शर्ट चड्डी, घाल पोराला कपडे, त्याला शाळेत जायचंय. कुठं होतीस इतक्या वेळ? नाही उत्तर करीत. कोणासही काही बोलली नाही. कपडे घेतले पण डोक्यात चित्त कुठे? महाराज तिनं शर्टात असं त्याचे पाय घालायला लावले. ते शर्ट असं होते बाहेर, हाताच्या बाहेर पाय घातले ते असे वर. सासूनं पाहिलं, जवळ आली, असा दणका दिला, तिला बाजूला केलं. सरसर परती झालीस आता भांड, कैसे दाखविसी जगासिया तोंड, व्याली माय. तुझी आई तुला जण व्याली. आता बाई काय व्याली म्हणत असते का? बळातीन झाली म्हणत असतात. गाय व्याली, म्हैस व्याली म्हणतात. तिच्या आईला म्हणते तुझी आई व्याली तुला. त्या बिचारीला काय केलेस का? लाज अशा प्रकारचे आणलेले, घरची कुटी अशा प्रकारचं काही मला बोलतील घरी गेल्यानंतर. मी कशी घरी जाऊ तुम्ही सांगा मला. घरची कुटी खातील. मग काय सांगितलं त्या पारख्याने? तू का म्हणे निवांत आहे, तू का म्हणे निवांत आहे, तू का म्हणे निवांत राही, तू का म्हणे निवांत राही, तू का म्हणे निवांत आहे, तू का म्हणे निवांत राही, तू का म्हणे निवांत राही, तू का म्हणे निवांत राही. पाहिलं पाहिलं मला कोणी, कोणी मला कोणी, पाहिलं पाहिलं मला कोणी, पाहिलं कोणी. आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा घरा, आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा. काय सांगितलं त्यांनी? त्यांनी सांगितलं की बा तू याला समस्या मानूच नको, हा भगवंताचा उपहार मान. भगवंताची कृपा समज याला. नको घरी कसं कशाला जाते घरी? जे घरी आहे त्यांची काय बोंबाबोंब चालू आहे. मग निवांत राहा त्या भगवंताच्या जवळ.
आणि जे पाहिलेलं आहे तेच पाहत राहा. तुका म्हणे निवांत राही पाहिले पाही परतोनी. आता कैसी जाऊ घरा विढोबार खोमा विढोबार अभंगाचा भाव संपलेला आहे. आता थोडस एक कालेच आहे. तसं पंढरपुरातला वारीचा काला पौर्णिमेला असतो, पण कुठलं पारायण झालेलं आहे त्याचा हा काल आहे. थोडासा आपलं काल सांगितल्याप्रमाणे 7:30 ते 9 वाजेपर्यंत भगवंताचं चरित्र. 9 वाजेपर्यंत भगवंतानी चरित्र कसं काय सांगणार आता तुम्ही? कारण आता किती वेळ राहिलाय? 6-7 मिनिटं राहिले. 6-7 मिनिटात त्याला कशाला 6-7 मिनिटं लागतात? कृष्ण भगवंताचं गोकुळात चरित्र केलेलं लहान पोराचं चरित्र त्याला किती वेळ लागणार आहे सांगायला? आपल्याला नाही 6-7 मिनिटं लागत. असंच काय सांगणार? आता बाय का पहिल्यांदा गोपींची चित्त काय केली त्याने? हिरावून घेतली. मग थोडा मोठा झाला. मोठा झाल्यानंतर पळायला लागला, खेळायला लागला. मग गोपाळाची चित्त आपल्याकडे वेधले. सगळे गोपाळ सवंगडी बनवले. गोपाळ दरिद्री असल्यामुळे त्यांना सारमाल खायला मिळत नसल्यामुळे ते असे अगरबत्ती छाप होते. भगवंतानी त्यांना सारमाल खाऊ घालण्याकरता संघटना स्थापन केली, अखिल भारतीय चौर्य मंडळ. त्याचा हा अध्यक्ष झाला. आणि मग गावातल्याच त्या गोपाळाच्याच घरची रात्री सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊन लोण्याची चोरी करायची आणि गोपाळांना खाऊ घालायची. गोपाळ मस्त झाले, हाही मस्त झाला, मोठे झाले. मग चोऱ्याबरोबर खोड्या करायला सुरुवात केली. कारण गोपीने शिव्या दिल्या की त्याला लय आनंद वाटायचा. आणि मग गोपीचं प्रेम असल्यामुळं तशा काय त्या शिव्या द्यायच्या नाही. त्याच्यामुळं मग त्यांच्या खोड्या करायच्या. खोड्या करायला लागल्यामुळं गोपींना त्रास व्हायला लागला. मग त्या यशोदेकडे तक्रारी करायला लागल्या. यशोदेकडे तक्रारी केल्यामुळं मग यशोदेने नंदाच्या कानावर घातलं. नंदाने पाहिलेलं पोरग मोठं झालेलं आहे, आता उभं गावात ठेवून पुन्हा जास्त बिघडल, म्हणून त्याला शाळेत पाठवायचं ठरवलं. त्यांनी बोलवून घेतलं आणि सांगितलं, कृष्ण आता तू मोठा झालेला आहे, आपली वासरं घ्यायची आणि सकाळी धार काढली की चारायला घेऊन जायचे, संध्याकाळी परत यायचं. म्हणलं ठीक आहे बाबा. त्याने सगळ्या पोराला सांगितलं. झाले सगळे गोपाळ घेतले, गेले चारायला. गाई गोपाळ सवंगडीवाना घेऊन या खेळे नंदाचा का. तिथं वासरं चरली की गोपाळाबरोबर खेळ खेळायचे. आणि खेळ खेळून वेळ झाला की गोपाळाने तक्रारी करायची, झाली आता वेळ, गोपाळ गोपाळांनी सांगितलं वेळ झाली. कृष्णाने घड्याळाकडे पाहिलं ते म्हणे, तुमचे डोके फिके फिरले का काय? अरे 9 वाजले आता, काय खायची थोडी वेळ झाली?
ते म्हणे कृष्णा तसं नसतं, खाण्याची वेळ जाण्यावर अवलंबून असते. त्याच्यामुळं खाण्याची वेळ झाली नाही हे आम्हालाही मान्य, पण जाण्याची वेळ झालेली आहे त्याच्यामुळं खाणं गरजेचं आहे. तू अगोदर जर सांगितलं असतं की आमची खाण्याची इथं वेळ 11ची आहे, तर आम्ही आपलं अगोदरच निघून गेलो असतो. माणसं काल्याकरता थांबतात असं काही नाहीये. माणसाचा काला महत्वाचा नसतो, आला महत्वाचा राग. कारण हरले चित्त, हरले चित्त. त्या गवळणीचं हरलं असेल हरीनं, पण आमचं संसाराने हरलेलं आहे. त्याच्यामुळं इथं राहून काय फायदा. आता येथे कैसे राहू, राहून या काय करू. कृष्णाने सांगितलं आपलं तसं काय नाही. तुमची वेळ झाली का? हा झाली. ना तुमच्या दसम्या गोपाळाने आपल्या दसम्या भगवंताच्या समोर सोडायच्या. कृष्णाने आपली दसमी त्याच्यात मिसळायची. तो काला करायचा, डाव्या हातामध्ये घ्यायचा, सर्वांना गोल बसवायचं आणि विनत करत करत तो काला वाटायचा. शुकाचार्य त्याचं वर्णन करतात. बिभ्रत वेणून जठरपटे श्रंगवेत्रैच कक्षे वामे पाणव मश्रण कोलम तत्फलान्यंगुलिषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुरदो हासयन्नर्मभिस्वय स्वर्गे मोक्षे स्वर्गे लोके यज्ञभुक् बाल केली पुंडरी हरी विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज की जय. गणेश्वर माऊली गणराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली गणेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली गणेश्वर माऊली आणि तो काला वाटायचा. या ठिकाणचं त्याचं प्रतीक म्हणून काला तयार झालेला आहे. सगळ्यांना वाटलं जाईल. सगळ्यांना विनंती आहे हात जोडून की आज प्रसाद घेतल्याशिवाय कोणीच जाऊ नका. इथं असणारे नुसते ऐकणारे सगळेच आज द्वादशी थोडं थोडं घा, पुन्हा दुसरीकडे जाऊन का. आज काही उपास नाही, काही नाही. तेव्हा सगळे बसा प्रसादाला. बरं मध्ये काय आहे नाही. चालणं म्हणायचं तरी इच्छा नसेलच तुम्हाला आज. विठाला जय जय, विठाला जय जय.